नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC सर्कल या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. RTO मेन्स 2020 या लेक्चर सिरीजमधील आपण जो काही नवीन सिरीज चालू केली आहे कॉन्सेप्ट थ्रू क्वेश्चन, त्यातील हा आपला दुसरा चॅप्टर. ठीक आहे. स्ट्रेस आणि स्ट्रेनमध्ये आपण काही क्वेश्चन्स पाहणार आहोत. बऱ्यापैकी याच्यावर क्वेश्चन्स हे तुम्हाला इझिली जमतातच, पण काही असे महत्त्वाचे क्वेश्चन्स मी शोधून काढलेत की जे क्वेश्चनची प्रोबॅबिलिटी एक्झामला यायची खूपच जास्त आहे. कारण आता आयोगसुद्धा सोपे क्वेश्चनवर भर देण्यापेक्षा थोडेसे वेगळ्या तेच क्वेश्चन फक्त वेगळ्या पद्धतीने विचारायचा प्रयत्न करत असतं. मग आपल्या ह्या कॉन्सेप्ट थ्रू क्वेश्चन्स जी काही आपण सिरीज चालू केली त्यातून आता बऱ्यापैकी आपण जो काही थेरी पार्ट आहे तोही कव्हर करायचा प्रयत्न करतोय. मी काही फॉर्म्युला लिस्ट वगैरे टाकलेत, तर ते आपण पाहूया. ठीक आहे, चला तर मग आता वेळ वाया न घालवता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. ओके, हां, हे थोडे फॉर्म्युलाला आहे. जर आपल्याला जर वेळोवेळी जसे जसे फॉर्म्युला लागतील मग पुढे क्वेश्चन्स करताना तेव्हा आपण हे पाहूया नंतर. ठीक आहे, चला आता पहिला क्वेश्चन बघूया. बघा, फर्स्ट क्वेश्चन, द हुक्स लॉ इज व्हॅलिड अप टू. हुक्स लॉ इज व्हॅलिड अप टू. आता बघा, हुक्स लॉ काय असतं सर? हुक्स लॉ इज नथिंग बट विदिन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. एवढं तर आपण शिकलो आहे. विदिन इलॅस्टिक लिमिट म्हणजे काय? जेव्हा एखाद्या डक्टाईल मटेरियलला आपण किंवा कोणत्याही मटेरियलला जेव्हा आपण काय करतो त्याच्या फोर्स अप्लाय करत जातो तेव्हा त्याच्यामधला स्ट्रेस आणि स्ट्रेन ही वाढत जात असते. इकडे स्ट्रेस असतो, इकडे स्ट्रेन असते. मग जी काही इलॅस्टिक लिमिट असते, मग सर आता इलॅस्टिक लिमिट म्हणजे काय? मग सर इलॅस्टिक लिमिट म्हणजेच काय? अशा प्रकारची एक लिमिट असते मटेरियलची का जिच्यावर फोर्स लावल्यानंतर तिचं एक्सपान्शन होतं किंवा कॉन्ट्रॅक्शन होतं, आणि जेव्हा तो फोर्स बाहेर काढतो आपण, जेव्हा तो फोर्स रिमूव्ह करतो तेव्हा ती जी काही गोष्ट असते, जेव्हा ती काय वस्तू असते किंवा एखादा सबस्टन्स तो त्याच्या पूर्वीच्या याला कंडिशनला येऊन जातो. रबरच घ्या ना, रबरला आपण स्ट्रेस केला का तो काय होतो? स्ट्रेस होतो. स्ट्रेच झाला की नंतर तो परत त्याच्या नॉर्मल पोझिशन येतो. म्हणजे ती इलॅस्टिक लिमिटच्या आतमध्ये जेव्हा आपण हे करतो, फोर्स अप्लाय करतो, ठीक आहे, तेव्हा स्ट्रेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन असतो. ठीक आहे, पण यांनी काय म्हटलं आहे? हुक्स लॉ इज व्हॅलिड होल्ड्स गुड अप टू. तो कुठे असतो? नॉर्मली तो प्रोपोर्शनल लिमिट असतो, पण यांनी ऑप्शनमध्ये दिलं नाही म्हणून आपण इलॅस्टिक लिमिट कन्सिडर करूया. ठीक आहे, किंवा मग ऑप्शन डी इज बेस्ट असेल, कारण हुक्स लॉ आपला प्रोपोर्शनल लिमिटच्या आतमध्ये जास्त होल्ड करतो. ठीक आहे, प्रोपोर्शनल लिमिटच्या आतमध्ये जनरली IAS क्वेश्चनमध्ये प्रोपोर्शनल लिमिट करतात, पण काही ठिकाणी इलॅस्टिक लिमिट पण ऑप्शन देतात. ठीक आहे, तर कन्फ्यूज होण्यापेक्षा मी तर म्हणेन बेटर वे डी ऑप्शन आपण सिलेक्ट करूया. प्रोपोर्शनल लिमिट असतो हुक्सला आपण हे करत असतो. ठीक आहे, बघा आता द स्ट्रेन रोसेट्स, याचा ऑप्शन लक्षात ठेवा, प्रोपोर्शनल लिमिट असतं. परत एकदा सांगतो, प्रोपोर्शनल लिमिट याचं ऑप्शन असतं. आयोग वगैरे किंवा बाकीचे हे इलॅस्टिक लिमिट हे करत नाही. ते फॉर्म्युल्यासाठी इलॅस्टिक लिमिट आहे का विदिन इलॅस्टिक आपण डेफिनेशनमध्ये म्हणतो, पण तो होल्ड्स कुठं होतं? प्रोपोर्शनल लिमिटच्या आतमध्ये. द स्ट्रेन रोसेट्स आर जनरली यूज फॉर. स्ट्रेन रोसेट पाहिलेत कशासाठी वापरतात? मेजरमेंटचा जो चॅप्टर आपण सब्जेक्ट पाहिला ना, मेजरमेंट अँड कंट्रोल, आपण डिप्लोमाला सब्जेक्ट शिकतो, त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेन रोसेट होते. मग स्ट्रेन रोसेट आपल्याला फक्त स्ट्रेन मेजरमेंटसाठी वापरतात. मग कोणता स्ट्रेन? जनरली तो असतो लॉंगिट्युडिनल स्ट्रेन. बाकीचे ऑप्शन तुम्ही वाचत घ्या लगेच, मी फक्त ऑप्शन आन्सरला टिक करणार आहे. ठीक आहे, आता बघा, इफ द रेडियस ऑफ द वायर इज स्ट्रेच बाय अ लोड डबल देन यंग्स मॉड्युलस. सर हे काय आता नवीन भानगड? आता गंमत बघा. स्ट्रेस माहिती आहे काय असतं? हा सर माहिती आहे, फोर्स अपॉन इंटरनल रेजिस्टिंग एरिया. स्ट्रेन माहिती आहे काय असतं? सर हो, चेंज इन लेंथ, याला DL म्हणूया आपण, डेल्टा एल अपॉन एल. चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ, दॅट इज नथिंग बट स्ट्रेन. मी काय म्हटलं मग, हुक्स लॉ काय असतो? स्ट्रेस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. जेव्हा हे प्रोपोर्शनलचं साईन काढतो तेव्हा एक काय येतो? कॉन्स्टंट येतो. त्या कॉन्स्टंटला म्हणतो आपण E, आणि तो E इज नथिंग बट आवर यंग्स मॉड्युलस ऑफ इलेक्ट्रिसिटी. काय म्हणतो त्याला? यंग्स मॉड्युलस ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग E इज नथिंग बट फोर्स अपॉन स्ट्रेस अपॉन E. बरोबर. आता गंमत बघा, त्यांनी काय म्हटलं आहे, मी काय केलं,
फोर्स वाढवला. आता फोर्स कुठे सर, याच्यामध्ये फोर्स आहे ना, हा पीवाला वाढवला, त्याची वायर पण स्ट्रेच झाली सर. ह्या डेल्टा ईमध्ये चेंज होणार, म्हणजे ईमध्ये चेंज होणार. मग या ईवर काही चेंज होणार का? तर मी काय म्हणेल, ईवर काही चेंज होणार नाही. का ईची व्हॅल्यू काय असते, हमेशा कॉन्स्टंट असते. प्रत्येक मटेरियल टू मटेरियल ती व्हॅरी करते. मग कॉपरसाठी वेगळा असतो, किंवा मग आपला गोल्डसाठी वेगळा, ॲल्युमिनियमसाठी वेगळा. मग तुम्ही वायरचा फोर्स वाढवा, लेंथ वाढवा, काहीही करा, तुमच्या ईच्या व्हॅल्यूमध्ये चेंज होत नाही. ई म्हणजे काय, यंग्स मॉड्युलस. मग काय म्हणेल, रिमेन अनअफेक्टेड. ठीक आहे, क्लिअर झाली कॉन्सेप्ट. ई हमेशा कॉन्स्टंट असतो, एवढं लक्षात ठेवा. चला, इफ द मटेरियल हॅज अ आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन ऑल द डायरेक्शन देन इट इज सेड टू बी. 3 टाईपचे मटेरियल असतात. एक असतो इलॅस्टिक, जो मी तुम्हाला आधीच सांगितला. एक असतो होमोजिनियस आणि एक असतो आयसोट्रॉपिक. बरोबर. आता आयसोट्रॉपिक म्हणजे काय, एक आयसोट्रॉपिक आयसोमेट्रिक माहिती आहे ना. आयसोमेट्रिक असं असतं ना, आयसोमेट्रिक काढतो आपण तेव्हा असं करतो ना आपण. तर लक्षात घ्या, एका पॉईंटला जेव्हा आपण याच्या प्रॉपर्टीज चेक करतो, ठीक आहे, तर बघा, हा जो पॉईंट कन्सिडर केला, तर या पॉईंटपासून वेगवेगळ्या डिरेक्शनला त्याच्या प्रॉपर्टीज काय असतात, सेम प्रॉपर्टीज असतात. इकडे पण प्रॉपर्टीज सेम, इकडे पण प्रॉपर्टीज सेम. पण जेव्हा तो बात करतो होमोजिनियस आहे ना, तेव्हा काय होतात, एका पॉईंटला एका डिरेक्शनमध्ये बघा, ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट और ॲट अ डिफरंट पॉईंट आपण म्हणूया द प्रॉपर्टीज आर सेम इन इक्वल ऑल डायरेक्शन. ठीक आहे. मग आयसोट्रॉपिकमध्ये काय असतं, एका पॉईंटला प्रॉपर्टीज ऑल डिरेक्शनमध्ये सेम असतात, पण एका डिरेक्शनला जेव्हा आपण जात असतो तेव्हा वेगवेगळ्या पॉईंटला प्रॉपर्टीज जेव्हा चेंज होतात त्याला म्हणतो आपण होमोजिनियस. ठीक आहे. तर त्यांनी काय म्हटलं आहे, द मटेरियल हॅज अ आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन ऑल डायरेक्शन. तो मटेरियल कोणता असतो आपला, आयसोट्रॉपिक असतो. ठीक आहे. मटेरियल हॅज अ आयडेंटिकल प्रॉपर्टी इन ऑल डायरेक्शन. जेव्हा मटेरियलच्या प्रॉपर्टीज ऑल डिरेक्शनला आयडेंटिकल असतात त्याला म्हणतो आपण आयसोट्रॉपिक. आणि जेव्हा ते डिफरंट असतात ऑल डिरेक्शनला त्याला काय म्हणतो आपण, होमोजिनियस मटेरियल. ठीक आहे. चला, फॉर अ गिवन मटेरियल E इज इक्वल टू 2G. E इज नथिंग बट यंग्स मॉड्युलस, G इज शेअर मॉड्युलस, देन द बल्क मॉड्युलस विल बी. आता गंमत बघा, आता हे तिन्ही फॉर्म्युले आहेत. नॉर्मली E म्हणजे काय असतो सर, यंग्स मॉड्युलस तुम्ही सांगितल्याप्रमाणे. Gला काय म्हणतो आपण सर, शेअर मॉड्युलस. काय म्हणतो, शेअर मॉड्युलस. आणि K काय असतो आपला, K असतो बल्क मॉड्युलस. या गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत. या तिघांमध्ये एक रिलेशनशिप पण आहे. तिघांमध्ये काय रिलेशनशिप आहे सर, ती पण स्टडी करूया. E इज इक्वल टू 3K बरोबर 1 मायनस 2 म्यू. म्यू म्हणजे काय, पॉयझन रेशो. E इज इक्वल टू 2G आणि 1 प्लस म्यू. बरोबर, समजलं. चला, आता त्यांनी काय विचारलं आहे, ओके, हा क्वेश्चन आहे ना आपण थोड्या वेळाने करू. जेव्हा याच्या प्रॉपर्टीच्या जास्त रिव्हिजन झाल्या ना तेव्हा बाकी गोष्टी हे जातील. मी असंच ठेवतो, हे 2 रिलेशन लक्षात ठेवा. ठीक आहे, याचे क्वेश्चन्स आपण नंतर करूया. बघा, इफ अ स्टील मेंबर इज सब्जेक्ट टू द टेम्परेचर राईज अँड लाईकली टू एक्सपांड फ्रीली देन इट विल डेव्हलप. टेम्परेचर स्ट्रेस पण असतो एक प्रकारे. समजा एखाद्या गोष्टीला आपण हीट केली, एखादा आपला मेन असतं नाही का, मेनला काय म्हणतो इंग्लिशमध्ये, ठीक आहे, आपली मेणबत्ती वगैरे म्हणा, तिला हीट दिल्यानंतर ती काय होते, एक्सपांड होते. ठीक आहे. मग जेव्हा एखादी गोष्ट आहे, एखादं स्टील मटेरियल वगैरे आहे, त्याला जेव्हा आपण हीट देतो तेव्हा तोही काय होतो, एक्सपांड होतो. पण तो जर एक्सपांड फ्रीली होत असेल तर त्याच्यामध्ये स्ट्रेस डेव्हलप होणार नाही. कसा होणार, जो तो फ्रीली मूव्ह होतो आहे त्याला काही रेजिस्टन्सच नाही. आपला स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे सर, फोर्स अपॉन इंटरनल रेजिस्टिंग एरिया. याला जर रेजिस्टिंग नसेल एरिया काही, तर त्याचं काय होणार, त्याच्यामध्ये स्ट्रेस जनरेट होणार नाही. मग टेम्परेचर स्ट्रेसमध्ये जर कधी म्हटलं का फ्रीली एक्सपांड होतो आहे तर स्ट्रेस जनरेट होत नाही. ठीक आहे. मग अच्छा, आणि मग तो जर समजा इकडं मध्ये स्टील आहे ना, इकडनं जर आपण हीट सप्लाय केली आणि दोन्ही साईडने जर तो क्लॅम्प असेल तर त्याच्यामध्ये मात्र स्ट्रेस जनरेट होणार. ठीक आहे. चला, हां, द रिलेशन बिटवीन द इलॅस्टिसिटी E अँड द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. शेअर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे G. ठीक आहे. आणि मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस म्हणजेच E. हे तुम्हाला माहीतच असेल. आणि पॉयझन रेशो म्यू. त्यांनी सांगितलं दोघांमध्ये रिलेशनशिप काय असणार आहे.
ऑप्शन ए जी इज इक्वल टू 2E. सर नाही, हे जी पहिले नव्हतंच कुठे तुम्ही सांगितल्याप्रमाणे, बरोबर ना. जी आहे काय ते नाही, ई आहे ना. मग ईवर फोकस करूया. ई इज इक्वल टू 2G 1 प्लस म्यू आणि ई इज इक्वल टू 2G 1 मायनस म्यू. मग आता काय करायचं, 2 आलाय, ठीक आहे. ते प्रॉब्लेम इथे प्लस मायनसमध्ये कन्फ्यूज होतो ना नेहमीच, बऱ्याच मुलांना डाऊट्स असतो प्लस मायनसमध्ये काय करायचं. ठीक आहे, तर काय करायचं अशा वेळी ई आणि जी. ठीक आहे, बघा जेव्हा आतमध्ये फक्त एकच म्यू असेल, आतमध्ये जेव्हा सिंगल म्यू आहे तेव्हा प्लस घ्यायचं. आतमध्ये जेव्हा सिंगल म्यू आहे म्हणून प्लस घ्यायचं. पण आतमध्ये जर समजा 2 म्यू आला तर मायनस घ्यायचं. म्हणजे कसं बघा, आतमध्ये फक्त म्यू होता ना म्हणून मी काय केलं, इथे प्लस होता, पण आतमध्ये 2 म्यू होता म्हणून मायनस घेतलेलं. ठीक आहे, ते आवडत नाही त्याला. मग हा लक्षात ठेवा, इज इक्वल टू 2G 1 प्लस म्यू, 1 प्लस म्यू, सिंगल म्यू आहे म्हणून प्लस. चला, जास्त वेळ हे नाही करत मी, कारण ह्या गोष्टी सिंपल आहेत, एका वन अटेम्प्टमध्ये लक्षात राहतात. द रेशियो बिटवीन द चेंज इन व्हॉल्यूम अँड द ओरिजिनल व्हॉल्यूम ऑफ द बॉडी. आता ई म्हणजे काय सर, स्ट्रेन. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ म्हणजे स्ट्रेन. पण तेच जर म्हटलं चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम, तर तो होतो आपला व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन, बरोबर ना. चला, द रेशियो बिटवीन द टेन्साइल स्ट्रेस अँड द टेन्साइल स्ट्रेन और कंप्रेसिव्ह स्ट्रेस और कंप्रेसिव्ह स्ट्रेन इज टर्म ॲज स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. मग तो टेन्साईल असो किंवा कंप्रेसिव्ह असो. मग अशा कंडिशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे स्ट्रेस अपॉन स्ट्रेन हमेशा काय असतो, यंग्स मॉड्युलस. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, मॉड्युलस ऑफ इलेक्ट्रिसिटी, बल्क मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ द सब गार्डन रिएक्शन. तो ऑप्शन, विच ऑप्शन इज करेक्ट, बी इज परफेक्ट. मॉड्युलस ऑफ इलेक्ट्रिसिटी इज नथिंग बट, मग तो टेन्साईल असो किंवा कंप्रेसिव्ह असो. ठीक आहे, चला सर मग एक सांगा, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी कधी असतो. बघा, कंप्रेसिव्ह किंवा टेन्साईल स्ट्रेस आणि कंप्रेसिव्ह किंवा टेन्साईल स्ट्रेन म्हणजे जी. पण मी म्हटलो शिअर स्ट्रेस असा असतो आणि शिअर स्ट्रेन हा टाऊ, हा का टाऊ चुकला माझा, हा टाऊ आपण जर फाय केला तर तो काय होतो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. तो काय होतो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किंवा जी. सर बल्क मॉड्युलस, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस आणि व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन जेव्हा आपण हे करतो, व्ही म्हणू त्याला. ठीक आहे, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस आणि व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेनला जेव्हा हे करतो तेव्हा काय होतं, बल्क मॉड्युलस होतं. क्लिअर झाल्या गोष्टी. कॉन्सेप्ट क्वेश्चन, आफ्टर विच पॉइंट ऑफ द शिअर स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम डज द मेटल कटिंग स्टार्ट. कधी, बघा आफ्टर विच पॉईंट ऑफ द, आता शेअर स्ट्रेस डायग्राम तुम्हाला आली पाहिजे ना. हे असं असतं, इकडनं स्टार्ट होतं, प्रपोर्शनल लिमिट, इलॅस्टिक लिमिट. थांबा 1 अटेम्प्टमध्ये काढूया. प्रपोर्शनल लिमिट, इलॅस्टिक लिमिट, नंतर काय असते प्लॅस्टिक लिमिट. हे प्रपोर्शनल, इलॅस्टिक, प्लॅस्टिक, यील्ड पॉईंट, अल्टिमेट पॉईंट आणि मग ब्रेकिंग पॉईंट. प्रपोर्शनल, इलास्टिक, प्लॅस्टिक, एवढा यील्डवाला पॉईंट, एवढा स्ट्रेन हार्डनिंगवाला पॉईंट, स्ट्रेन हार्डनिंग हा अल्टिमेट पॉईंट आणि हा असतो ब्रेकिंग पॉईंट किंवा फेल्युअर पॉईंट. मग कधी फ्रॅक्चर पॉईंट नंतर तो काय होतो, मटेरियल कटिंग स्टार्ट होते. ठीक आहे, इथे या पॉईंटला प्रपोर्शनल लिमिट, इलास्टिक, प्लॅस्टिक, यालाच यील्ड पॉईंट पण म्हणतो, आणि हा अल्टिमेट आणि हा फ्रॅक्चर. ऑप्शन क्लिअर झाला. सी, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. द स्ट्रेस इज द प्रेशर पर युनिट एरिया. गलत. द स्ट्रेन इज एक्सप्रेस इन MM. स्ट्रेनला युनिटच नसतं, कारण डेल्टा एल अपॉन एलचा फॉर्म हे असतो, रेशो असतो, MM कॅन्सल होतं. ठीक आहे. हुक्स लॉ होल्ड्स गुड अप टू द ब्रेकिंग पॉईंट, एकदम गलत. द स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्ट्रेन within elastic limit. Sir, option 4 is correct. The temperature stress are set up into the material when it is free to expand or contract. गलत. जेव्हा फ्री असतो तेव्हा स्ट्रेस नाही होत.
वेअर इट इज हिटेड अँड देन कूल, गलत. इट इज फर्स्ट कूल अँड देन हिटेड, गलत. इट इज एक्सपान्शन अँड कॉन्स्ट्रक्शन इज रिस्ट्रेन, जेव्हा त्याला रिस्ट्रेन करतो आपण कुठल्या तरी 2 पॉईंट्समध्ये आपण त्याला बांधून ठेवतो तेव्हाच त्याच्या आतमध्ये काय होतात, स्ट्रेस सेटअप होतो. ऑप्शन डी इज करेक्ट. द रेशो ऑफ द लिनियर स्ट्रेस टू द लिनियर स्ट्रेन इज कॉल्ड एज, लिनियर स्ट्रेस अपॉन लिनियर स्ट्रेन, लिनियर स्ट्रेस अपॉन लिनियर स्ट्रेन, लिनियर स्ट्रेस अपॉन लिनियर स्ट्रेन, मॉड्युलस ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. ओके. द प्रॉपर्टी टू ॲब्सॉर्ब द लार्ज अमाऊंट ऑफ द एनर्जी बिफोर फ्रॅक्चर, हे लक्षात ठेवा. जेव्हा एखादी गोष्ट फ्रॅक्चरच्या आधी खूप साऱ्या प्रमाणात हे करते, एनर्जी स्टोअर करते किंवा ॲब्सॉर्ब करते, त्याला काय म्हणतो आपण, टफनेस म्हणतो. ठीक आहे, टफनेस. बघा आता, इफ द बॉडी स्ट्रेस विदिन इलास्टिक लिमिट then the lateral strain bears at a constant ratio to the linear strain, then the constant is known as a, हमेशा लक्षात ठेवा, lateral strain upon linear strain त्यांचा रेशोलाच काय म्हणतो आपण, पॉइझन रेशो. ठीक आहे. लॅटरल स्ट्रेन म्हणजे कसं, बघा, एखादा सिलेंडर आहे बरोबर. आता या सिलेंडरच्या लेंथमध्ये चेंज होणार, त्याला डेल्टा एल म्हणणार, आणि डायमीटरमध्ये चेंज होणार, त्याला डेल्टा डी म्हणतो ना. मग ओरिजिनल डायमीटर आपण लेंथ, चेंज इन डायमीटर आपण ओरिजिनल डायमीटर, चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल लेंथ, याला म्हणतो आपण लिनियर स्ट्रेन, याला म्हणतो लॅटरल स्ट्रेन. मग या दोघांचा जर फॉर्म्युला घेतला, फॉर्म्युला म्हणतोय, या दोघांचा काय घेतला, रेशो घेतला, तर त्याला काय म्हणतो, पॉइझन रेशो. मग आता डेल्टा डी कमी होणार का, लेंथ वाढवली तर डेल्टा डी काय होतं, कमी होतं. लेंथ कमी दिली तर डेल्टा डी वाढतो. म्हणजे हा रेशो निगेटिव्हमध्ये पण असतो. ठीक आहे, मायनस त्याच्यामध्ये साईन असतो. ठीक आहे. अच्छा, फॉर अ गिवन मटेरियल यंग्स मॉड्युलस इज 200 Gn/m², आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी 18, मग पॉइझन रेशो काढा. सर सोपं आहे, जर एक्झाम्पल आलं तर E = 2G 1 + μ, आणि सांगितलं काय करायला, म्यूच काढायला सांगितले ना. मग ईची व्हॅल्यू दिली 200, बरोबर का, आणि 2 तसाच, जीची व्हॅल्यू दिली 80, आणि इथे काय ना ब्रॅकेटमध्ये 1 + μ, बरोबर. 80 म्हणजेच किती, 160 आले ना. हे 160 याला डिवाईड केले, 0 गेला, हे किती झाले, 10, आणि हे 8, मग 10/8 म्हणजेच 5/4, मग 5/4 म्हणजेच किती, = 1 + μ. हे जर केलं तर काय होईल आपल्याला, 1/4 भेटणार, म्हणजे किती येणार, त्याचं 0.25. सॉल्व करा तुम्ही, मी जस्ट वरच्यावर सांगितलं, तुम्ही घरी प्रॅक्टिस करा स्वतः. हां, प्रूफ स्ट्रेस काय असतं, इट इज अ सेफ स्ट्रेस कॉजेस द स्पेसिफाईड परमनंट डिफॉर्मेशन इन मटेरियल युजली 0.1 or less. ऑप्शन सी इज इट इज यूज टू कनेक्शन विथ ॲक्सेप्टन्स टेस्ट फॉर अ मटेरियल डज नॉट एक्झिस्ट. अच्छा, गंमत बघायच्यात काय असतं ते सांगतो तुम्हाला. जेव्हा आपण स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम ड्रॉ करतो ना अशी, बरोबर, जेव्हा मटेरियलला इलॅस्टिक लिमिटला पोहोचतो ना, त्या सडनली त्याच्यावरचा लोड कमी करतो. ठीक आहे, सडनली त्याच्यावर लोड कमी करतो, मग ओके, लोड कमी केला का तो परत त्याच पाथने जात नाही, त्याच्यावर तो थोडा वेगळा पाथ घेतो. म्हणजे हे तेवढं टाईपचं काय होतं, त्याच्यामध्ये परमनंट डिफॉर्मेशन येतं. आणि मग तेव्हा त्याच्यामध्ये जो स्ट्रेस परत तो जेव्हा हे करतो, जेवढा त्याच्यामध्ये स्ट्रेस स्टोअर होतो त्याला आपण काय म्हणतो, प्रूफ स्ट्रेस म्हणतो. ठीक आहे, जेव्हा इलेक्ट्रिक लिमिटवरून खाली घेतो त्याला, तेव्हा त्याच्यामध्ये ऑलरेडी स्ट्रेन जनरेट होतं. ठीक आहे, ते जनरेटी 1% वगैरे असतं किंवा त्याच्यापेक्षा कमी असतं. ऑप्शन बी इज परफेक्ट. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज द रेशो ऑफ, मी मागे सांगितलं, शिअर स्ट्रेस अपॉन शिअर स्ट्रेन. ठीक आहे. ॲलोट्रॉपिक मटेरियल, अच्छा मटेरियल सायन्सचा क्वेश्चन आहे, तरी पण ऑप्शन्स एक्झिस्ट इन मोर दॅन वन टाईप ऑफ लॅटिस स्ट्रक्चर डिपेंडिंग अपॉन टेम्परेचर. हे असतं ॲलोट्रॉपिक म्हणजे काय, जसं जसं टेम्परेचर चेंज करतो तसं तसं मटेरियलचं लॅटिस स्ट्रक्चर काय होतं, असं चेंज होत असतं. मार्टेनसाईट, पॅरासाईट वगैरे असं म्हणतो ना, ते असतं. हे ते सांगेल मी तुम्हाला नंतर. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट रिलेशन अमॉंग द इलॅस्टिक मॉड्युलस ई. ओके,
ते मी मागे तुम्हाला जे सांगितलं तेच सांगायचं. त्याच्यामध्ये काही ऑप्शन्स नाही दिले मी. आपले जे रिलेशनशिप होते ना, ई इज इक्वल टू 2g+1 म्यू आणि ई इज इक्वल टू 3k+1 - 2 म्यू, ते रिलेशन परत एकदा लिहायचे का? चला ठीक आहे, जाऊ दे, आपल्याकडे मागे ऑलरेडी आहेत, मी सांगितलं तुम्हाला. ओके. एरिया अंडर द स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम अप टू द रप्चर पॉईंट, रप्चर म्हणजे फ्रॅक्चर पॉईंट, इज नोन एज अ, हां हे लक्षात ठेवा, कधी पण सांगतो हे लक्षात ठेवा. हा जो फेल्युअर पॉईंट असतो, जेव्हा इलॅस्टिक लिमिटच्या आतमधला एरिया जो असतो ना, याला काय म्हणतो? रेझिलन्स म्हणतो. याला काय म्हणतो? रेझिलन्स म्हणतो. ठीक आहे. आणि जेव्हा फ्रॅक्चर पॉईंटच्या आतमधला जो एरिया असतो ना पूर्ण, याला काय म्हणतो आपण? मॉड्युलस ऑफ टफनेस. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. द व्हॅल्यू ऑफ द पॉयझन रेशो फॉर द स्टील रेंजेस फ्रॉम 0.25 to 33. ते काय डायरेक्टली फॅक्च्युअल डेटावाले क्वेश्चन विचारायची शक्यता कमीच आहे. डेट्रिमेंटल प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल फॉर अ शॉक लोड ॲप्लिकेशन. तुम्ही सॉमचे प्रॅक्टिस केली असेल. शॉक लोड ॲप्लिकेशनसाठी हमेशा काय असते? त्याची टफनेस कमी असली पाहिजे. ठीक आहे. फेल्युअर क्रायटेरिया फॉर अ डक्टाईल मटेरियल इज ऑल्सो बेस्ड ऑन. आता डक्टाईल मटेरियलचं फेल्युअर हमेशा कशा असतं? इल्ड स्ट्रेंथवर असतं. ठीक आहे. अल्टिमेट जास्त झाली इल्ड स्ट्रेंथवर असतं. हुक्स लॉ होल्ड्स, हा बघा आता परत आला क्वेश्चन. हुक्स लॉ होल्ड्स गुड अप टू द लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. ठीक आहे. इन अ बॉडी थर्मल स्ट्रेस इज इंड्यूस्ड बिकॉज ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ लॅटेंट हीट, टोटल हीट, टेम्परेचर ग्रेडियंट अँड स्पेसिफिक हीट. ऑफकोर्स टेम्परेचर चेंज झाल्यामुळेच तर स्ट्रेसेस जनरेट होणार. टेम्परेचर चेंज झाला तरच टेम्परेचर व्हेरिएशन होणार ना त्याच्यामध्ये. इन होमोजिनियस आयसोट्रॉपिक इलेक्ट्रिक मटेरियल द मटेरियल मॉड्युलस ऑफ इलेक्ट्रिसिटी ई इन टर्म्स ऑफ G&K. अच्छा, इथे जरा एक मिनटं, ते तुम्हाला हे होतं, इथे लाईन आहे अशी, इथे डिवाइड आहे आणि डिवाइड आहे. नॉर्मली त्याचा फॉर्म्युला काय असतो? 9kg 3k + G. ठीक आहे. त्याने जरा आपल्याकडे झोल केला इथे जरासं, त्यांनी मुद्दाम तुम्हाला फसवण्यासाठी G आणि केला मागं पुढं केलं. ऑप्शन सी इज करेक्ट. ठीक आहे. द फेल्युअर ऑफ द मटेरियल इज कॉल्ड ॲज अ फटिग वेन इट इज फॉल्स. कधी? जेव्हा इल्ड पॉईंटच्या खाली असतं ना, तेव्हा त्याला फटिग फेल्युअर होतं. फटिग फेल्युअर काय असतं माहिती आहे का? आपण एखादी वायर आहे बरोबर, किंवा एखादी तार आहे, तिच्या ह्या पॉईंटला पकडलं, ह्या पॉईंटला पकडलं आणि तिला अशी वर खाली अशी केलं, बेंड करत राहिलो, तर काही वेळानंतर कंटिन्युअसली हे होतं. ठीक आहे. आता बघा, द स्ट्रेन इज जनरली डिफाईन चेंज इन व्हॉल्यूम टू द ओरिजिनल व्हॉल्यूम, बरोबर आहे. चेंज इन लेंथ टू ओरिजिनल लेंथ, बरोबर आहे. चेंज इन क्रॉस सेक्शन, ओरिजिनल क्रॉस सेक्शन, बरोबर आहे. सगळं बरोबर आहे. फक्त कसं होतं, आपण जनरली असं डिपेंड करतो की चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे हा व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन, हा कोणता म्हणतो? त्याला सरफेस स्ट्रेन म्हणतो किंवा स्पेरिकल स्ट्रेन, आणि याला म्हणतो लिनियर स्ट्रेन. बाकी काय नाही. नॉर्मली स्ट्रेनची जी डेफिनेशन आहे ती सेमच राहणार आहे. हा बघा आता, वेन द बॉडी इज सब्जेक्ट टू द स्ट्रेस इन ऑल डिरेक्शन देन द बॉडी इज सेड टू बी द अंडर सब्जेक्ट स्ट्रेस इन ऑल डिरेक्शनमध्ये असते, तिला म्हणतो व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हणतो. ठीक आहे. मग तिच्या सगळ्या लेंथ, वेथ आणि हाईट तिन्ही जर अंडर स्ट्रेन असेल तर द स्ट्रेन ड्यू टू द टेम्परेचर चेंजेस. हां, आता टेम्परेचर जेव्हा आपण हे करतो, नॉर्मली स्ट्रेस फॉर्म्युला काय आहे? द स्ट्रेन ड्यू टू द टेम्परेचर चेंज इन्स नथिंग बट अल्फा टी म्हणतो त्याला. अल्फा टी म्हणजेच काय? स्ट्रेन कशामध्ये? टेम्परेचर स्ट्रेसमध्ये आहे का? मग तुम्हाला तर माहिती आहे स्ट्रेस अपॉन स्ट्रेन इज नथिंग बट ई. मग ईची व्हॅल्यू काय आहे? अल्फा टी. आता ई इकडे टाकला, ई काय केला मी? इकडे टाकला, तर मग स्ट्रेस काय येईल? फॉर्म्युला अल्फा टी, आणि ई काय असतो माझा? टेम्परेचर स्ट्रेस, आणि स्ट्रेन काय असतो? हा. ठीक आहे, समजलं? स्ट्रेन अल्फा टी आणि अल्फा टी ई लावला का आपल्याला स्ट्रेस भेटतो टेम्परेचरवर. ठीक आहे. द रेशो ऑफ द टोटल इलॉंगेशन ऑफ द बार इज युनिफॉर्म क्रॉस सेक्शन प्रोड्यूस अंडर इट्स ओन वेट टू द इलॉंगेशन प्रोड्यूस बाय द एक्सटर्नल लोड इज इक्वल टू द वेट ऑफ द बार. ठीक आहे. याची जनरली व्हॅल्यू 1/2 असते, लक्षात ठेवा.
If the rigidly connected bar of the steel and copper is heated, then copper bar will be subject to the कॉपर आपला कशामध्ये जातो, कंप्रेशनमध्ये जातो, कारण त्याचा ई कमी असतो. ठीक आहे. आता बघा एक क्वेश्चन आपण इथे सोडला होता. बघा आता या क्वेश्चनमध्ये बघा काय म्हटलं त्यांनी म्हटलं ई इज इक्वल टू 2G. तर त्यांनी सांगितलं बल्क मॉडेलची व्हॅल्यू काय असणार आहे. मग ई इज इक्वल टू 2G म्हणजेच काय, ई इज इक्वल टू 2G 1 + μ. बरोबर का. ई इज इक्वल टू 2G झाला तर मग हा 2G इथे काय होणार, याची व्हॅल्यू 1 होईल ना. इथं ई इज इक्वल टू 2G तर हा कॅन्सल होईल. मग म्यूची व्हॅल्यू काय जाईल मग माझी, मग म्यूची व्हॅल्यू जाईल 1 - -1. अरे बापरे. मग के काय असणार आहे, ई इज इक्वल टू 3K 1 - 2μ. ठीक आहे. मग म्यूची व्हॅल्यू जर -1 झाली तर -1 म्हणजे -2. ठीक आहे. हा -2 म्हणजे हा प्लस होईल, हा 3 होईल. 3K म्हणजे काय होईल, के इज इक्वल टू काय होईल, E/9 होईल. ठीक आहे. E/9 होईल. ही फॉर्म्युला लिस्ट आहे, तिच्या हे करून घ्या तुम्ही, स्क्रीनशॉट करून घ्या. आणि बाकी नॉर्मल जेवढे काय मी फॉर्म्युला सांगितले, एक फॉर्म्युला लक्षात ठेवतो मी, ते डेल्टा एल इज इक्वल टू PL/A हा फॉर्म्युला असतो. ठीक आहे. म्हणजे हा इलॉंगेशनचा फॉर्म्युला असतो, इथे दिला आहे तुम्हाला. बाकी टेम्परेचर स्ट्रेसचे फॉर्म्युले वगैरे दिलेत मी याच्यात, ते पाहून घ्या एकदा. थँक्यू फॉर दिस सेशन. होप सो बऱ्याचशा कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू.